नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. केळवद येथे उष्माघाताने दोघांचा बळी, दारूचे अतिसेवन जीवावर बेतले. सावनेर तालुक्यातील केळवद येथे एकाच दिवशी 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती केळवद पोलिसांना दिली असता केळवद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना रविवार 2 मे रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान उघडकीस आली. मृत चंदन नथुलाल बरसे, वय 40 वर्ष, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर, हल्ली मुक्काम खामला नागपूर येथील रहिवासी आहे. तर दुसरा मृतक मोहन सोमाजी गेडाम, वय 50 वर्ष, पोहनगाव, नागपूर येथील रहिवासी आहे. पोलीस सुनाकडून मिळालेल्या माहितीनुसार चंदन हा आपल्या मीनासोबत छिंदवाडा येथे जाणार होता. त्याच्या मीनाला महत्वाचे काही काम आल्याने त्याला सावनेर बस स्टॉपवर सोडून नागपूरला निघून गेला. मृतक चंदन याला दारूचे व्यसन असल्याने दारू पिऊन हा केळवद येथे पोहोचला. छिंदवाडा येथे जाण्यासाठी तो केळवद बस स्टॉप याई प्रतीक्षालयात झोपला. तो तेथेच झोपून राहिला. दारूचे अतिसेवन व ऊन तापत असताना पाणी न मिळाल्याने उष्माघातानेच त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसऱ्या घटनेत मृतक मोहन याची बहीण केळवदला राहत असल्याने तो केळवद येथे आला होता. सकाळी 7 वाजता हा आदर्श विद्यालय केळवद येथील हायवेच्या बाजूला मृतावस्थेत नागरिकांना दिसून आला. याला दारूचे अतिसेवन व उन्हानाचा ताण यामुळे उष्माघाताने याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतकांना हितेशदादा बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने शवविच्छेदनाकरिता सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना अंतिम संस्काराकरिता सोपवण्यात आले. या घटनेच्या पुढील तपास राकेश साखरकर, ठाणेदार केळवद यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुधीर यादगिरे व उमेश खडसे करीत आहे. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुकाची रिपोर्ट.